बोरच्या थोडंच पुढे असलेल्या ह्या नीरा देवधर धरणावरती आज आम्ही कॅम्पेनिंग करायला आलोय. इथं आम्ही टेंट लावणार. दाजा आणि राजा पुढे सरपण आणायला गेल्यात. मी पण त्यांना आणायला गेलोय. पण इथं एका झाडाला आमची दोरीच गुतून बसली आणि ती दोरीच निघाना. बळबळ आम्ही काही दगडाने बिगडाने ठोकून ती दोरी काढायचा प्रयत्न करतोय. इथं दाजाने लय मोठ्या झाडाचा एक वाटका शोधलाय आणि तो अख्खा वाटकाच घेऊन जाऊ आपण असं नियोजन चाललंय. तर थारला दोरी लावून आम्ही इथं वडायचा ट्रायल करणार आहे. तो काढून मला सध्या तरी या रोडवर आलाय. बघायला की राजा. इतक्या मोठ्या झाडाचा खोड काही नेता येणार नाही. इथं शेजारी कॅम्पेनिंग लावलंय. त्यांनीच आम्हाला उधारी 2-4 लाकडं दिलेली आहेत जाळायला. त्याच्यावरतीच आम्ही सध्या सुरू करणार आहे. आम्ही अजून लाकडं घेऊन येस्तोवर तर शेफ हेमंतनी इथं आळणी भाताचं पार सुरू केलंय. मॅरिनेट करून ठेवलंय गॅसवरतीच आणि आळणी भात जवळ झालाय. आल्या आल्याच डायरेक्ट टेस्टिंगला बसतो आणि त्याच्यानंतर इथं तंदुरी पण बनवायला घेतलेलं आहे. दाजी काय येऊ जरा आजपर्यंत का हात नाही घेतलं तर पोरांना तेवढा तुला काय असं नव्हतं करायचं. त्यानंतर का नाही मला रील आली मला रील पाठवू नको. तंदुरी पण बनवून झाली तर टेस्टिंगच्या नावाखाली मी पाटक्याचे 1-2 पीस आणून घेतल्यात. त्याच्यानंतर परत पापडाचं पण नियोजन आहे. पाहिजे तेवढा पापड. वुडलँड आहे ती वुडलँड ऋषा पाणीपुरी खात्यात एकत्र मडे आता ऋषा तुला माहिती का उद्या संध्याकाळी ह्याला भेटणार. कुठतरी एक मोठी पूजा करून घ्यायचं मिटून. पूजा केलं सकाळी पार ऊन पडल्यावरती 8:30 वाजता उठल्यानंतर सगळी डायरेक्ट पोहायला पाण्यात उतरलेली आहे आणि आंघोळी पांघोळी झाल्यावरती परत एकदा कलिंगडाचा बेत इथं सुरू केलेला आहे सगळ्यांनी खायला. एक्झॅक्ट काय लोकेशन आहे मी इथं मेन्शन करतोय. कुणाला जायचं असेल तर तिथं आमच्या बरोबर 2-3 टोळ्या रात्रीच्या होत्या, 3-4 गाड्या. त्यामुळं चांगलं तिथं नियोजन होतंय.